कोंडा, मी तुझा पंतोजी. पंतोजी, तुम्ही? घाबरलीस? लय घाबरले. कुठं आणले मला? तुझ्या शाळेत. कोंडा, ही तुझी नवी शाळा, जिथून तुला कुणीच हाकलून देणार नाही, कुणी तुझ्यावर गोमूत्र टाकणार नाही. पण एवढ्या राज्याला आणि मला इथं आणलंय कुणी? म्या आणलं. म्या घेऊन आलो तुला. मीच सांगितलं होतं. म्या म्हंटल मला कोण घेऊन चालले, ते बी आजा असताना. बाळा, खरं तर आईच्या कुशीत झोपायची तुझी वेळ, पण झोपमोड करून आणलं तुला. आणावं लागलं. दुसरं काय करणार? तू झोपलीस तर समाज कसा जागा होणार, म्हणून आणलं. घाबरायचं नाही, मी आहे ना. आणि आपलं ठरलंय ना, शिकायचं. वय वय, मी शिकणार, लई मोठी होणार. रानबा, तुमची जिगर मोठी. म्हटलं आपलं ठरलंय, पण तुम्ही याल न याल, आले तरी कसे येणार. पण आलात. तुमचा निरोप आल्यावर येणार नाही होय? येणार म्हणजे येणार. समोर वाघ आला असता ना तर त्याला फाडून आलो असतो, पण आलोच असतो. मला वाटलं तुम्ही याल का नाही, पण तुम्ही बी आलात. तुमची बी जिगर लई मोठी आहे. रानबा, एवढं तर केलंच पाहिजे ना, तरच हा अक्षर दिवा प्रज्वलित होणार. पण रातचं का हो पंतोजी? कारण बाळा, दिवसा आपल्याला कुणी शिकू देत नाही, म्हणून आपण रात्रीच्या अंधारात शिकायचं, उद्याच्या उजेडासाठी. पण कुणाला कळलं तर? कोणालाच कळू द्यायचं नाही, एकदम गपचूप. आणि तसंही इकडं कुणी येत नाही. पण हाई कुठं आपण? तालमीत बस.